वर्ग चौथी आणि पाचवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण वचन हा जो टॉपिक आहे तो कंप्लीट करणार आहोत. याच्यामध्ये एक वचन काय, अनेक वचन काय याचे सगळे उदाहरणं घेणार आहोत. कारण चौथी आणि पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये हा जो टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की वचन कशाला म्हणतात. तर कोणत्याही नामावरून, कोणतंही जर नाम असेल, त्या दाखवलेल्या वस्तूची संख्या एक आहे किंवा एकापेक्षा जास्त आहे, जे जर आपल्याला समजत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वचन म्हणतो. वचनाची किती प्रकार असतात? दोन प्रकार. एक असतं एक वचन, दुसरं असतं अनेक वचन. आता बघा, ज्या नामावरून एकाच व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होतो तेव्हा त्या नामाचं एक वचन असतं. जसं फूल आहे, झाड आहे, वही आहे. आणि ज्या नामावरून अनेक व्यक्ती अथवा अनेक वस्तूंचा बोध होतो आपल्याला, त्याला आपण काय म्हणतो, अनेक वचन. तेव्हा ते नामाचं अनेक वचन असतं. उदाहरणार्थ, फूलचं फुले झालंय, झाडचं झाडे झालंय आणि वहीचं वया झालंय. आता यामध्ये तुम्ही बघू शकता, एक घर, तर त्याचं जर अनेक वचन करायचंय तर अनेक घरे. एक सफरचंद तर त्याचं अनेक सफरचंद. त्यानंतर सफरचंदे होतात. एक फूल त्याचं अनेक फूल. एक चिमणी तर त्याचं चिमण्या झालंय. आता वरील वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की घर या नामावरून एका घराचा बोध होतो आणि घरे हे जे नाम आहे याच्यावरून अनेक नावांचा, अनेक घरांचा आपल्याला बोध होतो. सफरचंदावरून एका सफरचंदाचा आणि सफरचंदेवरून अनेक सफरचंदाचा बोध होतो. फूल या नामावरून एका फुलाचा बोध होतो आणि फुले या नामावरून अनेक फुलांचा बोध होतो. चिमणी या नामावरून एका चिमणीचा बोध होतो आणि चिमण्या या नावावरून अनेक चिमण्यांचा बोध होतो. तसंच इथं आता तुम्ही याची ही उदाहरणं आपण पाहू शकतो, एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये. आता आपल्याला येऊ शकते वचन बदल, म्हणजे वचनामध्ये बदल करा. तर एक वचनी शब्दाचं अनेक वचनी शब्दात रूपांतर करणे आणि अनेक वचनी शब्दांचं एक वचनी शब्दात रूपांतर करणे, याला आपण काय म्हणतो, वचन बदल म्हणतो. म्हणजे एक वचनीचं काय करायचं, अनेक वचनी करायचं आहे आणि अनेक वचनीचं एक वचनी करायचं आहे. एवढं सोपं आहे. अनय वही आण. वरील वाक्यामध्ये वही हे एक वचन आहे आणि त्याचं वचन बदल करून आपण वाक्य जर लिहिलं तर अनय वह्या आण असं तयार होईल. जय फळ खातो, तर वरील वाक्यात फळ हे एक वचन आहे आणि त्याचं वचन बदल करून आपण वाक्य लिहिलं तर जय फळे खातो असं त्याचं होणार आहे. पुलिंगी नामाचं पण आपण अनेक वचन करू शकतो, जसं आच हे आपल्याला करता येतं. त्यानंतर अभ्राचं अभ्रे होतं, अंगरखाचं अंगरखे होतं, अंगठाचं अंगठे होतं, आंबाचं आंबे होतं, ओढाचं ओढे होतं. त्यानंतर ओट्याचं ओटे, उकिरडाचं उकिरडे, कायद्याचं कायदे आणि काट्याचं काटे होतं. आता कांद्याचं कांदे, किनाऱ्याचं किनारे, कोपऱ्याचं कोपरे, कोळशाचं कोळसे, कोल्ह्याचं कोल्हे, कुत्र्याचं कुत्रे, खड्ड्याचं खड्डे, खांद्याचं खांदे, गड्याचं गडे आणि गोळाचं गोडे. त्यानंतर गोठ्याचं गोठे, गुणाचं गुन्हे, गुडघ्याचे गुडघे, गोळा त्याचं घोडे आणि चेहरा जो आहे, या चेहऱ्याचं चेहरे होतं, चुल्ह्याचं चुल्हे होतं, चिमट्याचं चिमटे होतं, झऱ्याचं झरे होतं, झोक्याचं झोके होतं, टांगाचं टांगे होतं आणि टिळाचं टिळे होतं. सोबतच ठिपकाचं ठिपके होतं, डबाचं डबे होतं. डोळ्याचं डोळे, जिल्हाचं जिल्हे, ढिगाराचं ढिगारे, तव्याचं तवे, तालुक्याचं तालुके, ताशाचं ताशे, तुकड्याचं तुकडे, थव्याचं थवे, दरवाजाचं दरवाजे, दवाखान्याचं दवाखाने. त्यानंतर दागिना आहे, दागिन्याचं दागिने होतं, दाण्याचं दाणे होतं, देखावाचं देखावे होतं, दिव्याचं दिवे होतं, धड्याचं धडे होतं, धबधब्याचं धबधबे होतं, धाग्याचं धागे होतं, धंदा, नमुना, त्यानंतर नाला, निखारा यांचंही तुम्ही बघू शकता. हे झालं पुलिंगीचं. आता आपण पाहणार आहोत स्त्रीलिंगीचं नामाचं अनेक वचन कसं करायचं. जसं काच तर काय होतं, काच तर पुलिंग आहे, याचं अनेक वचन काचा होतं, स्त्रीलिंगात जातं. त्यानंतर खूणचं खुणा होतं. त्यानंतर चूकचं ती काच म्हणतो, तर हे पुलिंगच नाहीये ऍक्च्युली. आपण इथं जर म्हटलं तो काच म्हटलं असतं तर ते झालं पुलिंग, पण ती काच आहे त्यामुळं ते स्त्रीलिंगच आहे. ठीक आहे. त्यानंतर खूणचं खुणा, चुकचं चुका, जखमचं जखमा, जीभचं जिभा. त्यानंतर चिंचचं चिंचा, झुळूकचं झुळका, झोपचं झोपा, तारीखचं तारखा, नजरचं नजरा, फौजचं फौजा, बागचं बागा, बंदूकचं बंदुका, माळचं माळा, मानचं माना, मोठचं मोठा, मिरवणुकीचं मिरवणुका, मौजचं मौजा, वाटचं रांगचं रांगा, लाटचं लाटा आणि वाटचं वाटा.
तसंच वेळचं वेळा, वीजचं विजा, वीटचं विटा, सूनचं सुना, हाकचं हाका. त्यानंतर अडचणचं अडचणी होतं, आठवणचं आठवणी होतं, ओढचं ओढी होतं, इमारतचं इमारती होतं, केळचं केळी होतं, किंमतचं किमती होतं, गायचं गाई, गोष्टचं गोष्टी, गंमतचं गमती, चोचचं जे आहे ते चोची होतं, जमीनचं जमिनी होतं, जास्वंदचं जास्वंदी, दुपारचं दुपारी, दुर्बीनचं दुर्बिणी होतं, तक्रारचं तक्रारी, पेन्सिलचं पेन्सिली, बोरचं बोरी, बोटचं बोटी, भिंतचं भिंती, मुलाखतचं मुलाखती, म्हैसचं म्हैशी, रात्रचं रात्री, लेकरचं लेकरी, वेलचं वेली, विहीरचं विहिरी, सहलचं सहली, सकाळचं सकाळी, सायकलचं सायकली, सालचं साली, हिरवळीचं हिरवळी. अशा प्रकारे आपण सगळ्यांचे जे आहेत हे अनेक वचनं पाहिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सोबतच तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती आहे आपल्या एका परीक्षेबद्दल. एक महत्वाची परीक्षा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी वेदांतू तर्फे घेण्यात येणार आहे. त्याचं नाव आहे वायसॅट. ओके, तर वायसॅट ह्या परीक्षेबद्दलचं काय सांगायचं झालं तर उद्या 18 जानेवारीला हे वायसॅटची परीक्षा होणार आहे. तुमच्या आजूबाजूला 9वी 10वीचे 11वी 12वीचे तुमचे दादा ताई असतील तर त्यांना याच्याबद्दल नक्की सांगा. तसंच टॉपर्स बॅच म्हणून एक बॅच आहे 10वीच्या मुलांसाठी. तुमची ताई दादा असेल तर त्यांच्यापर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय, ऑल ऑफ यू, टेक केअर. आणि काही प्रश्न असतील तर टाकत चला बिंदास्त, आपण या ठिकाणी ते सॉल्व्ह करून घेऊया. ओके, बाय, ऑल ऑफ यू, टेक केअर.